मी सुवर्णा तळेकर महाराष्ट्र से कोल्हापूर से आई है आलेली आहे आणि मी महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक सेविका आणि अंगणवाडी कर्मचारी महासंघाची सचिव आहे। आज येथे एट्टूचं राष्ट्रीय अधिवेशन आहे। एट्टूचं जे स्कीम वर्कर्स फेडरेशन आहे, स्कीम वर्कर्स फेडरेशनची पण मी सचिव आहे। आज जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये स्कीम वर्कर्स म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीसला कायम कर्मचारी म्हणा आणि कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेवा शर्तीचा लाभ द्या ही मागणी आम्ही प्रामुख्याने केलेली आहे। त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या अनेक समस्या आहेत त्यामध्ये एक मुख्य समस्या अशी आहे की जेव्हा अंगणवाडी सुरू झाली 50 वर्षापूर्वी त्यावेळेलाच एक अट घातलेली आहे की जागतिक बँकेच्या सहकार्याने ही अंगणवाडीची स्कीम सुरू झालेली आहे आणि मुख्यतः भारतातलं जे कुपोषण आहे लहान मुलांचं हे दूर करणं हा याचा उद्देश आहे। पण हे कुपोषण दूर करत असताना ज्यांच्या मार्फत हे कुपोषण दूर करण्याची स्कीम राबवली जाते त्या अंगणवाडी सेविका मदतनीस मात्र कुपोषित झालेल्या आहेत, कारण त्यांना त्यांच्या योग्यतेचं मानधन दिलं जात नाही, त्यांचं जीवनमान सुधारावं यासाठी शासन प्रयत्न करत नाही। यासाठी शासनानं 300 दिवस जे अंगणवाडीचे दिवस भरले पाहिजेत पोषण आहारचे ते अट कमी केली पाहिजे आणि यांना वेट बिगारासारखं 300 दिवस राबवून घेतलं जातं आणि मुलांना चांगला आहार दिला जात नाही आणि कुपोषण दूर झालं पाहिजे असं जे सरकार म्हणतं ते चुकीचं आहे। आहार चांगल्या प्रतीचा दिला पाहिजे, 300 दिवसाची अट कमी केली पाहिजे आणि यांना कामगार म्हणून कामगारांना जे दिले जातं त्या सर्व सेवा शर्तीचा लाभ दिला पाहिजे। त्याच्यात आजारपणाची रजा असेल, आणखीन पेन्शन मिळेल, म्हातारपणाची सोय म्हणून ग्रॅच्युइटी मिळेल आणि वेतन श्रेणीही मिळेल। मी पार्वती काशीनाथ स्वामी, मी अंगणवाडी युनियनची अध्यक्ष सोलापूर जिल्ह्याची अध्यक्ष आहे। आम्ही पण सेवेमध्ये आहे, तरी पण आम्हाला दर्जा शासकीय दर्जा मिळाला पाहिजे आणि पेन्शन मिळाली पाहिजे, ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे आणि ज्या सेविका किती दिवसापासून तरी सेविका सुपरवायझरसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांचं हे वय कमी करून त्यांना 55 वर्षाची अट लावली पाहिजे। ते आता 45 वर्षाची अट लावलेली आहे, ती 55 वर्षाची केली पाहिजे आणि 55 वर्षाची करून त्यांना सर्व सेविकांना ग्रॅज्युएटी, पेन्शन, वेतन, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे। एवढंच बोल। नमस्कार, माझे नाव श्रीमती ऐनुलबी सज्जाद नायकोडी, मी महाराष्ट्रातून आलेले आहे, कोल्हापूर या ठिकाणाहून। मी आता सध्या सेवेत आहे, अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहत असून आज जो आम्हाला मानधन मिळतं ते मानधन नको, वेतन हवे अशी आमची जोराची व मोठी मागणी आहे की सर्वात महत्त्वाची म्हणजे आम्हाला मानधन नको, वेतन हवे आणि याचबरोबर महिलांना मे महिन्याची उन्हाळ्याची जी सुट्टी आहे ती 1 महिना मिळावी। सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबर जो दर्जा आहे तो दर्जा आपल्यालाही मिळावा अशी आमची सर्व सेविका मदतनीस यांची गेली 50 वर्षापासूनची मागणी आहे। ही मागणी शासन दरबारी मी मांडत आहे आणि याचा जरूर विचार शासनाने करावा एवढेच मी म्हणते। आभारी आहे, धन्यवाद। नमस्कार, माझे नाव सौ संगीता शिवाजी उपरे, मी महाराष्ट्र कोल्हापुरातून आले आहे। आता एक प्रश्न मोठा आहे की कसा ज्यावेळेस 90 निघले अंगणवाडी त्यावेळेसपासून मी या सेवेत रुजू आहे, पण ज्या 10 वर्षांनी जे पर्यवेक्षकीच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या कमी करून ज्या सेविका आहेत ना, ज्या ग्रॅज्युएशन सेविका आहेत त्यांना प्रमोशन द्यावं, की त्यांचं काम बघून त्यांना प्रमोशन पदोन्नती द्यावी असं आमचं एक ठाम मागणं आहे।
मी अंगणवाडी सेविका राहुरी तालुका जिल्हा नगर आणि कोलार खुर्द पाटीलवाडी येथून आलेली आहे. आमची मुख्य मागणी अशी आहे की आम्हाला मानधन नको आहे, आम्हाला वेतन पाहिजे आणि आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आणि जी उन्हाळ्याची सुट्टी मिळते ती आम्हाला बरोबर पाहिजे. दोघींना पण 1 महिन्याची सुट्टी पाहिजे आणि जो आम्हाला THR मिळतो तो चांगला दर्जाचा पाहिजे. जो THR आता मिळतोय ना तो बंद झाला पाहिजे आणि चांगला दर्जाचा तो THR आम्हाला मिळाला पाहिजे आणि आम्हाला जे साहित्य मिळतं ते पूर्णपणे अंगणवाडी केंद्रावरच मिळालं पाहिजे. आणि बस, धन्यवाद. नमस्कार, मी महाराष्ट्रातून राहुरी तालुक्यातून आलेली आहे. तर आमच्या या सर्व मागण्या आता आमच्या भगिनींनी मांडलेल्याच आहेत, पण तरी पण आम्ही तेच सांगतोय की आम्हाला मानधन नकोय, वेतन पाहिजे. आमची एवढी आज 20-30 वर्षापासूनची तीच मागणी चालली. शासनाने याचा लवकरात लवकर काहीतरी विचार केलाच पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. मी महाराष्ट्रातून आलेले आहे, सोलापूर जिल्ह्यातून. माझं नाव आहे चंद्रप्रभा बुगडे. तर मी BA BEd MA BEd आहे, पण मी माझं सामाजिक कार्य करावं म्हणून मी ह्यात उतरले. पण मी ध्येय माझं होतं की मला प्रमोशन मिळावं. पण आज म्हणजे 46 वय चालू आहे. पण शासनाने कोरोना कालावधीमध्ये प्रत्येकांनाच दोन वर्ष संधी दिली. ती संधी जर ह्या वेळेस जर दिली तर मीही माझं काहीतरी म्हणजे हे करू शकते की प्रमोशन. माझ्यासारख्या अशा बऱ्याच भगिनी आहेत आणि प्रत्येकांचं हेच आहे की कमीत कमी एवढा तर चान्स की 2 वर्ष किंवा 1 वर्ष जरी वाढवून दिलं तर माझ्यासारख्या भगिनी ह्या सेवेमध्ये काम करता करता सुपरवायझरचं पण काम करतील आणि आनंद मिळवतील. धन्यवाद. नमस्कार, मी सौ सविता नारायण दरंदले, महाराष्ट्रातून अहमदनगर जिल्ह्यामधून अंगणवाडी सेविका म्हणून या ठिकाणी आलेली आहे. आमची प्रमुख मागणी अशी आहे शासनाकडे की आम्हाला कायम कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन वेतन श्रेणी द्यावी. त्याचबरोबर आता जी शासनानं पर्यवेक्षिकेची भरती चालवलेली आहे त्यामध्ये अंतर्गत भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अट न ठेवता आम्हाला सरळ आमच्या सेवेचा अनुभवावरून आम्हाला त्यामध्ये सामील करून घ्यावं. कारण गेल्या 12 वर्षापासून पर्यवेक्षिकेची भरती या ठिकाणी झालेली नाही. आमच्यासारख्या सेविका आज 18 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष त्यांची सेविकेची झालेली आहेत, परंतु तरी सुद्धा फक्त 8 महिने, 10 महिने, 1 वर्ष असा कालावधी जास्त झाला असल्या कारणानं वयाची आमची अट त्या ठिकाणी आम्ही एज बार झाल्या असल्या कारणानं आम्हाला ती संधी मिळत नाहीये. शासनाकडे आमची अशी विनंती आहे की ही जी शासनानं अट घातलेली आहे अंतर्गत भरतीमध्ये 45 वयाची, ती अट रद्द करून आम्हाला सरळ आमच्या अनुभवातून सरळ सेवेमध्ये त्या ठिकाणी घेतलं पाहिजे अशी विनंती आमची शासनाकडे आहे. त्याचप्रमाणे ग्रॅच्युइटी पेन्शन आता आमच्या बऱ्याचशा भगिनी रिकाम्या हातानं या ठिकाणी 30-30, 35-35 वर्ष नोकरी करून या ठिकाणी रिकाम्या हातानं गेलेल्या आहेत आणि रिकाम्या हातानं गेल्यानंतर काहींची अवस्था अशी आहे की त्या आज कुणाच्या तरी सहाऱ्यानं अन्न पाणी खातायत. जी सेविका संपूर्ण राज्याला, संपूर्ण देशाला सुपोषित बनवते, ती सेविका जर शेवटी घरी जाताना कुपोषित होत असेल तर याचा शासनाला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शासनानं आमची दखल घेतली पाहिजे, आम्हाला पेन्शन दिली पाहिजे, आम्हाला ग्रॅच्युइटी दिली पाहिजे, तसेच आम्हाला कायम कर्मचारींचा दर्जा दिला पाहिजे ही शासनाकडे विनंती आहे. धन्यवाद. माझे नाव, मी टाकळी मियावरून आलेले अंगणवाडी सेविका सुमन रावसाहेब कवाणी. माझं आता वय 63 चालू आहे. थोडे दिवस राहिलेले माझ्या कामासाठी, तर शासनाने आम्हाला पेन्शन द्यावा हीच माझी त्यांना विनंती. मी टाकळी मियावरून आले आहे. माझं नाव सुनीता दादासाहेब घोडके. आम्ही अहमदनगर जिल्ह्यामधून आलो आहे, महाराष्ट्रातून. तर सर, आम्ही 110 रुपयावर काम केलेलं आहे आणि आता आमचे वय म्हणजे सर्व्हिस संपत आली आहे. आम्हाला पेन्शन मिळावी एवढी अपेक्षा आहे. इतक्या दिवस काम केल्यानंतर पण आम्ही काही न मिळता रित्या हाती घरी गेल्यानंतर आमचे पुढचे आयुष्य कठीण जाईल, एवढीच आम्ही शासनाला विनंती करतो की आम्हाला म्हातारपणाची पेन्शन द्यावी. एक मुद्दा राहिला होता.
आत्ताच सविताताई दरंदरे म्हटल्या त्याचप्रमाणे माझे म्हणणे तसेच आहे. माझेच नाही तर सर्व भगिनींचे असेच म्हणणे आहे की आम्हाला मानधन नको, वेतन पाहिजे आणि पेन्शन आणि ग्रॅज्युएटी पाहिजे. सर, अंगणवाडीची जी वेळ आहे ना ती 9 ते पावणे 4 केलेली आहे. मग आम्ही संपूर्ण दिवसभर काम करतो तरी आम्हाला सरकार अर्धा दिवस काम करतं असं म्हणतं. आणि आम्ही ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण दोन्ही पण कामं करतो. तेव्हा आम्हाला संपूर्ण दिवसभराचा मोबदला मिळावा आणि आमची वेळ थोडीशी कमी करावी. हो, आम्ही पूर्ण वेळ काम करतो. हो. आजी पाहिजे. आज या दिल्लीच्या ठिकाणी जे आंदोलनाच्या माध्यमातून जे शिबिर सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून देशभरातील एकत्रित आलेले सर्व छोटे मोठे इतर संघटना एकत्रित आलेले आहेत. ह्यांचा हेतू एकच आहे. जे विखुरलेले आहेत त्या एकजीव एका ठिकाणी येऊन देशभर एकत्रित लढा देण्याच्या संदर्भात आज विचार मंथन शिबिर झालं. ह्या भाजप सरकारने जो उपक्रम हाती घेतला आहे की मजदूर आणि मजूर ह्यांच्यावर अन्यायच करायचा, असा लढा त्यांचा आहे. आणि आमचा लढा काय आहे, आमच्या हक्काचं जे आहे ते मागतोय आणि ते आतापर्यंत केंद्र शासनाने अजिबात दखल घेतलेली नाही. दखल घ्यावी ह्या हेतूनं मराठी बांधव असू, हिंदीमध्ये असू, बंगाली असू, कुठल्याही क्षेत्रातली जात धर्म न पाळता सर्व क्षेत्रातली आमच्या सोबत आज या दिल्लीच्या मैदानावरती आहेत. आम्ही शिबिर घेतोय. शिबिरमध्ये एकत्रितरित्या सगळ्यांना 9,000 महागाई भत्ता, पेन्शनर वाढ झाली पाहिजे, अन्यथा देशभर चक्का जाम, रेल्वे रोको, जाईल त्या ठिकाणी आयुक्तांच्या कार्यालयावर बंद आदेश असं देऊ, टाळं ठोको, अशा पद्धतीने सगळ्या बाबतीत आमचा निर्णय आज या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. हम सब एक है, हम सब एक है, हमारी यूनियन, हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत. जिंदाबाद, जिंदाबाद.